हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्समध्ये फिजिक्सचा थर्मोडायनेमिक लेसन नंबर 4 ठीक आहे तो घेणार आहोत आणि त्यातील टॉपिक कोणकोणते डिस्कस करणार बेटा 4.5 आणि 4.6 असे आपण दोन टॉपिक काय करणार आहोत कव्हर करणार आहोत. ठीक आहे ओके. सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. दोन्ही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत आपल्या एक्झामसाठी. तुमच्या सीटी एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, त्याचबरोबर आपल्या बोर्ड एक्झामसाठी सुद्धा हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये या टॉपिक रिलेटेड आपल्याला जे इंटेक्स न्यूमेरिकल आलेले आहेत 4.2 4.3 आणि 4.4 हे तीन न्यूमेरिकल सुद्धा आपण आजच्या लेक्चर्स मध्ये घेणार आहोत. ओके. तर तुमच्या टेक्स्ट बुक मधला पॉईंट नंबर 4.5 आणि 4.6 हे दोन टॉपिक आपण कव्हर करणार आहे. तर यातील पहिला जो टॉपिक्स आहे आपला, आपण त्याच्याकडे जाऊयात. पहिला टॉपिक आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. काय पहिला टॉपिक आपल्याला दिलेला? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. थर्मोडायनॅमिकचा पहिला लॉ काय सांगतोय? तर बाळांनो, केमिस्ट्रीमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये कधी कधी एक टॉपिक विचारला जातो की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकची डेफिनेशन ही आहे, बट तुमच्या फिजिक्समध्ये सुद्धा तीच आहे, वेगळं काही नाहीये. तेच कन्सेप्ट आहे, तीच आहे. केमिस्ट्रीचा थर्मोडायनॅमिक आणि फिजिक्सचा थर्मोडायनॅमिक इक्वली थोडा इक्वलच आहे. फक्त केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला डायरेक्ट टॉपिक दिलेले आहेत आणि फिजिक्समध्ये थोडे टॉपिक इनडायरेक्ट दिलेले आहेत. कसे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत? इनडायरेक्ट टॉपिक दिलेले आहेत. ओके. तर बाळांनो, द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक गिवन द मॅथमॅटिकल रिलेशनशिप बिटवीन हीट आणि वर्क. सगळ्यात पहिले तर बाळांनो, थर्मोडायनॅमिकचा पहिला लॉ काय सांगतोय? तर तो सांगतोय रिलेशनशिप ऑफ हीट आणि वर्क. कुणामधली रिलेशनशिप सांगतोय बेटा? हीट आणि वर्क. म्हणजे जी आपली हीट आहे, हीट आणि वर्क, हीट इज डिनोटेड बाय क्यू, वर्क इज डिनोटेड बाय डब्ल्यू. लक्षात ठेवा बेटा, या दोघांमधली रिलेशनशिप सांगणारा लॉ म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. काय असतो? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इज डिफाइंड ॲज इंटरनल एनर्जी यू इज ऑलवेज इक्वल टू डब्ल्यू प्लस क्यू, म्हणजेच वर्क प्लस आपली असते बेटा हीट. म्हणजेच इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी म्हणजेच काय बेटा? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू वर्क डन प्लस हीट इज नोन ॲज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर मॅथमॅटिकली जो एक्सप्रेस करणारा आपला फर्स्ट लॉ आहे तो कोणत्या फॉर्म्युलाला एक्सप्रेस करतो? डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस क्यू. किंवा बेटा हेही सांगू शकतात, किंवा ही आपण टॉपिक सांगू शकतो, किंवा लक्ष द्या बाळांनो, और बेटा आपण मॅथमॅटिकली अगर एक्सप्रेस करायचा असेल तर dw इज इक्वल टू, dw म्हणजेच काय बेटा? स्मॉल चेंज इन वर्क. dw म्हणजेच काय? स्मॉल चेंज इन वर्क इज ऑलवेज इक्वल टू p इंटू dv. बारकाईने लक्ष द्या बेटा, बारकाईने लक्ष द्या. ठीक आहे बघा, dw चा अर्थ काय होतो? स्मॉल चेंज इन वर्क इंटू p इंटू dv. काय फॉर्म्युला आहे? p इंटू dv. तर स्मॉल चेंज इन वर्क इज ऑलवेज इक्वल टू कॉन्स्टंट प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, असा फॉर्म्युला असतो. तर चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे dv इज ऑलवेज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, मायनस इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे. काय असतं? मायनस इनिशियल व्हॉल्यूम. जा बाहेर जा. ठीक आहे. इनिशियल व्हॉल्यूम. मॅडम याला बाहेर घेऊन जा आणि मोबाईल द्या लावून. लक्ष द्या, अहो रेकॉर्डिंग चालू आहे. हां ओके, काय हरकत नाही, चालू दे, तेवढा आवाज उद्या रेकॉर्ड, काय फरक नाही पडत. इकडे लक्ष द्या, आपलेच पोर असते सगळे बघणारे. इकडे बघा बेटा, इकडे बघा बारकाईनं, इकडे बघा. तुमचा dw म्हणजे चेंज इन वर्क. ठीक आहे. तुम्हाला माहितीच आहे वर्क डन कधी पॉझिटिव्ह असतो, वर्क डन कधी निगेटिव्ह असतो. याचा अर्थ चेंज इन वर्क, चेंज इन वर्क. व्हेरी गुड. त्याचबरोबर चेंज इन व्हॉल्यूम, बदल कधी बघायला मिळतो? जर तुमचा गॅस सिलेंडरमध्ये एक्सपांड झाला तर वर्क इज पॉझिटिव्ह इन द सिस्टीम. ओके. आणि जर तुमचा गॅस कॉम्प्रेस झाला तर वर्क डन इन सराउंडिंग म्हणजे वर्क डन सिस्टीममध्ये निगेटिव्ह असतो. ठीक आहे. या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. तर बाळा, जर आपल्याला वर्क डन काढायचा असेल तर फॉर्म्युला असतो ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यावर सुद्धा न्यूमेरिकल्स विचारला जातो. पुढे बेटा, आता आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे जे रिलेशनशिप आपण बघतोय, द क्वांटिटी ऑफ द वर्क अँड हीट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. लक्षात ठेवायचं बाळांनो की आपला जे वर्क किंवा हीट यांची जी व्हॅल्यू आहे
ती काय काय असू शकते बेटा? ती असू शकते पॉझिटिव्ह व्हॅल्यू, ती असू शकते निगेटिव्ह व्हॅल्यू, ती असू शकते झिरो व्हॅल्यू. Therefore delta u, therefore delta u can be positive, negative or zero. त्याच पद्धतीनं जर आपला W आणि Q काय काय असू शकतात बेटा? पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू शकतात, निगेटिव्ह व्हॅल्यू असू शकतात किंवा झिरो असू शकतात. त्याच पद्धतीनं बेटा सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा काय असू शकते बेटा? डेल्टा यू इज ऑलवेज इक्वल टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि काय असू शकते बेटा? झिरो. हे लक्षात ठेवा. काही असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते किंवा झिरो. लक्षात आलं तुमच्या? ओके. ध्यान बेटा डेल्टा यू इज इक्वल टू फॉर्म्युला बारकाईने बघा बेटा काय असतो. डेल्टा यू इज इक्वल टू फॉर्म्युला दिलेला आहे इथे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. काय फॉर्म्युला दिलाय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. आता हा डब्ल्यू जर इकडे घेतला, फॉर्म्युला लक्षात ठेवा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता यात एक प्रॉब्लेम असा आहे बेटा, आपल्या केमिस्ट्रीमध्ये इंटरनल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला दिलेला आहे क्यू प्लस डब्ल्यू. काय फॉर्म्युला दिलाय? तो केमिस्ट्रीमध्ये दिलेला आहे. पाहिजे तुम्ही आपल्याकडे बुक्स असेल तुमच्याकडे केमिस्ट्रीचं तर 2 मिनिटं मला दाखवा, असेल तुम्हाला लगेच दाखवून देतो. बट फिजिक्समध्ये फॉर्म्युला दिलेला आहे क्यू प्लस डब्ल्यू. सॉरी, फिजिक्समध्ये दिलेला आहे क्यू मायनस डब्ल्यू. पण इथे का दिलेला आहे असा? जर कारण आहे बेटा, डब्ल्यू इकडे आपण जर घेतला तर फॉर्म्युला काय मिळेल? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. काय मिळतो बेटा? डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे, तर तुम्हाला फिजिक्समध्ये हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, हा फॉर्म्युला वापरायचा नाही. हा फॉर्म्युला केमिस्ट्रीमध्येच वापरायचा आहे. का वापरायचा? केमिस्ट्री शिकवत असताना सांगेल बेटा तिथे. ओके, तिथे काय रिलेशन आहे. आणि क्यू इज इक्वल टू, तुम्हाला जर हीट कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला असेल डेल्टा यू प्लस डब्ल्यू. काय फॉर्म्युला असेल? डेल्टा यू प्लस डब्ल्यू. फॉर्म्युला लक्षात येतोय का? ओके. and this is the mathematical statement of the first law of thermodynamics. बेटा हे जे रिलेशन दिले ना आपल्याला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, हे जे काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे यालाच सांगणारं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स म्हणजेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक म्हणतो आपण. काय म्हणतो? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. मग या ट्रीटमेंट कसं बनवणार? इंटरनल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू हीट. हीट इज सबस्ट्रॅक्टेड बाय वर्क किंवा वर्क इज सबस्ट्रॅक्टेड बाय हीट. हीट मधून वर्कला सबस्ट्रॅक्ट करणे म्हणजेच काय असतं बेटा? आपलं इंटरनल एनर्जी. आणि हे इक्वेशन म्हणजेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. काय बेटा? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. आलं लक्षात? ओके, समजते का तनू? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय आहे? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. ठीक आहे बेटा? ओके, पुढे चला बेटा. आता याच्यावरून आपल्याला बेटा न्यूमेरिकल्स विचारला गेलेला आहे. तो न्यूमेरिकल्स आपण बघितलेला आहे आय थिंक, पण तरी सुद्धा 1-2 मिनिटांमध्ये बघून घेऊयात. अ गॅस इनक्लोज इन अ सिलेंडर एक्सपांड टू डबल. किती एक्सपांड झाला बेटा? डबल. कशाच्या डबल झाला? इनिशियल व्हॉल्यूमचा. फॉर एक्झाम्पल बेटा लक्ष दे बाळा. फॉर एक्झाम्पल हा आहे आपला गॅस. ग्राफ मधून सांगू का डायग्राम मधून सांगू? कसं सांगू? डायग्राम मधून कळेल. चला, फिजिक्स आहे तर थोडं ग्राफ मधून सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या बेटा, बारकाईने ऐका. गॅस काय होतो बेटा? एक्सपांड होतोय. काय होतोय? एक्सपांड. म्हणजे जस्ट इमेजिन करा की आपली आहे द इनिशियल व्हॉल्यूम. काय बेटा? इनिशियल व्हॉल्यूम. आणि हा जर एक्सपांड होतोय इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम, इथे आहे आपली इनिशियल व्हॉल्यूम बेटा. आणि तो कसा एक्सपांड झाला बेटा? फायनल व्हॉल्यूम पर्यंत एक्सपांड झालेला आहे. म्हणजे वरती इन्क्रीजिंग दाखवलंय. बरोबर बेटा? म्हणजे ज्याचा अर्थ तो कसा एक्सपांड झालेला आहे? अशा पद्धतीने काय झालेला आहे बाळा? तो एक्सपांड झालेला आहे गॅस. म्हणजे गॅस वाढत गेलाय. म्हणजे एक्सपांडेशन कसं झालं? एक्सपान्शन कसं झालं बेटा? इनिशियल टू फायनल, इनिशियल टू फायनल. आणि मला इनिशियल टू फायनल कॉम्प्रेससाठी कसं केलं असतं? व्हीआय वरती एफ खाली. आलं लक्षात? मी सांगतो पुढल्या डायग्राम मध्ये. तुम्हाला ग्राफ सुद्धा कळायला पाहिजे. ठीक आहे. मग जर एक्सपांड झालेला आहे बट व्हीआयच्या किती एक्सपांड झाला बेटा? ट्वाइस म्हणजे डबल. ट्वाइस म्हणजे डबल. म्हणजे 2VI काय झालेला आहे? एक्सपांड झालेला आहे. बरोबर? याचा अर्थ बेटा डेल्टा व्ही इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? VF मायनस VI बेटा. काय फॉर्म्युला मिळाला? VF मायनस I बेटा इज इक्वल टू VF ची व्हॅल्यू किती येणार आहे? डबल एक्सपान्शन्स ऑफ द इनिशियल व्हॉल्यूम इन फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम. बरोबर बेटा? आता यामध्ये जर आपण बघितलं
याला जर सबस्ट्रॅक्ट केलं आपण तर आपल्याकडे काय राहणार आहे बेटा, फक्त इनिशियल व्हॉल्यूम आपल्याकडे राहणार आहे. बट फायनल व्हॉल्यूम काढत असताना हे जितने भी नंबर ऑफ मोल्स किंवा जितने भी एक्सपान्शन झाले 2 टाइम्स 3 टाइम्स त्याला आपण कितीने डिवाइड करतो, 2 ने डिवाइड करत असतो. याचा अर्थ इनिशियल व्हॉल्यूम इज ऑलवेज इक्वल टू डिवाइडेड बाय 2. तर व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 0.5. याचा अर्थ बेटा डीबी इज इक्वल टू आन्सर काय मिळालं आहे आपल्याला 0.5. मग डीबीचं काय आन्सर वापरणार आहे आपण तिथं 0.5 हे आन्सर आपण वापरणार आहोत. ओके. त्याचबरोबर जर आपण विचार केला की इनिशियल व्हॉल्यूम ॲट द कॉन्स्टंट प्रेशर ऑफ द ॲटमॉस्फेरिक बट इन कॉन्स्टंट प्रेशर आहे, मग कॉन्स्टंट प्रेशरची पास्कल मध्ये व्हॅल्यू काय असतं बेटा, तर कॉन्स्टंट प्रेशर इज ऑलवेज इक्वल टू इन पास्कल कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू 1.01 इंटू 10⁵ पास्कल एवढी व्हॅल्यू बेटा आपली कॉन्स्टंट असते. बरोबर बेटा. ओके. मग आपल्याला काढायचंय काय बाळा, तर वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू आपल्याला वर्क डन या प्रोसेसमध्ये किती झालेला आहे, हाऊ मच वर्क डन, किती वर्क डन झालाय तो कॅल्क्युलेट करायचा बेटा. मग आपण कॅल्क्युलेट कसं करणार जरा लक्ष द्या माझ्याकडे. मग फॉर्म्युला सांगा, स्मॉल चेंज इन वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू कॉन्स्टंट पी इंटू डी व्ही. बेटा पी ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, किती पी ची व्हॅल्यू आहे 0.01 इंटू 10⁵ बेटा 5 मल्टिप्लाय बाय डी व्ही ची व्हॅल्यू किती आली बेटा 0.5. किती आली 0.5. आता बेटा जरा लक्ष दे इकडे माझ्याकडे 2 मिनिटासाठी मी उत्तर सांगतो कसं सॉल्व करायचं. 2 मिनिटासाठी लक्ष द्या बेटा, आन्सर सांगतो कसं करायचं. बर आता एक लक्ष द्या बेटा. आता बघा आला बेटा. ओके. या 0.5 ला तुम्हाला जर याला डायरेक्टली मल्टिप्लाय करता येत नसेल तर पॉइंट तुम्ही ॲज इट इज ठेवू शकतात आणि 5 नी या सगळ्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करू शकतात ॲज युअर चॉईस. चालते पी इज इक्वल टू ना, चालतंय ना. म्हणजे हा फॉर्म्युला असा लिहिला तरी चालेल किंवा डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इन द ब्रॅकेट्स डी व्ही इज इक्वल टू दिले का तुम्हाला, डी नाही दिले डायरेक्ट दिले ना, व्ही एफ मायनस व्ही आय. आता व्ही एफ मायनस व्ही आय ची व्हॅल्यू किती काढली होती आपण आणि कशाच्या आधारावर आहे, डीव्हीच्या. म्हणजे हा फॉर्म्युला पण चालतो, हा फॉर्म्युला पण चालतो, काय प्रॉब्लेम नाही बेटा. मग आता बघा हे कॉन्स्टंट 0 ॲज इट इज ठेवला, 5 ने मल्टिप्लाय करा, 5 आलं, 5 ने 0 ला मल्टिप्लाय केलं, 5 आलं, 5 इंटू काय व्हॅल्यू उरली बेटा 10⁵ जूल. म्हणजेच आपला जो वर्क डन आहे तो किती निघलाय 0.505 इंटू 10⁵ जूल. किंवा बेटा या व्हॅल्यूला कधी कधी जर असा न्यूमेरिकल्स मध्ये क्वेश्चन्स आला तर ते खूप शाणे आहेत, त्याचा ऑप्शन देत नाही, मग ते याचा डिसिमल इथे शिफ्ट करतात, मग पॉवर तुमची डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज. एक घराने जर आपण पॉईंट म्हणजे एक व्हॅल्यूनी पॉईंट जर शिफ्ट केला तर तुमची पॉवर सुद्धा एकनेच डिक्रीज होते बेटा, 1 नेच डिक्रीज होते. म्हणजे वर्क इज इक्वल टू 5.05 मल्टिप्लाय बाय 10⁴ जूल. असं सुद्धा याचा आन्सर असू शकतं, असं सुद्धा आन्सर असू शकतं. समजलं बेटा कसा सॉल्व केलाय क्वेश्चन्स मी, ठीक आहे समजलं बेटा. देन बेटा ये होता न्यूमेरिकल तुमच्या फिजिक्स मधला. पुढे काय आन्सर आहे, काय आन्सर टेक्स्ट बुक मध्ये, हा पण डिक्रीज करायला पाहिजे, ते मिस्टेक असू शकते, डिक्रीज करायला पाहिजे, इन्क्रीज नाही करता येणार. आन्सर सेम येतं, काही प्रॉब्लेम्स नाही. बट आणि एवढं कन्फ्युजन ऑप्शनमध्ये केलेलं नसतं. पॉवर्समध्ये खूप डिफरन्स दिलेला असतो, कारण सीडी सेलला माहिती परफेक्ट आन्सर दिलेले असतात. ऑप्शन खूप जुळते मिळते नसतात, खूप डिफरन्स असतो ऑप्शनमध्ये. सॉलिडिटी ऑफ प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं अगोदरच्या लेक्चर्समध्ये. बरं बेटा आता इथे जर बघितलं या कंडिशनवरून सुद्धा सीडीला कधी कधी प्रश्न बघायला मिळतात. आता तुम्हाला कधी कधी डायग्रामवरून कंडिशन ओळखता आले पाहिजेत, त्यासाठी मी नेहमी सांगतो की ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे पोरांनो. काय इम्पॉर्टंट आहे, ऑब्झर्वेशन. ठीक आहे, बारकाईने बघायचं कोणत्याही गोष्टीला तर कळतंय बाळा. इकडे जरा लक्ष दे. पहिल्या डायग्राम्स मध्ये जरा ऑब्झर्वेशन केलेलं दिसतंय, रेड कलर मध्ये एरो कुणामध्ये आलेला दिसतोय, हा, आणि बाहेर एरो कोणता दिलेला दिसतोय, वर्क डनचा. याचा अर्थ वर्क डन सिस्टीम कडून आउटसाइडला होतोय. कुठे होतोय, सिस्टीम कडून आउटसाइडला होतोय. जर याचा बेटा वर्क डन आपला काय असेल 200 जूल असेल, सॉरी 200 जूल एनर्जी म्हणजे हीट ॲब्झॉर्ब करत असेल सिस्टीम, आणि त्याचा वर्क डन किती होतोय 100 जूल होत असेल, तर डेल्टा यू किती असेल असं आपल्याला काढायला सांगितलंय. तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू फॉर्म्युला असतो की नसतो बाळा, असतो. मग 200 मायनस 100 इज इक्वल टू काय येणार बेटा आपला 100 जूल.
याचा अर्थ काय झाला बेटा, जर आपला 100 जूल येतोय तर डेल्टा यू इज ऑलवेज ग्रेटर 0. तर जेव्हा आपली हीट ॲब्झॉर्ब होईल आणि सिस्टीममध्ये वर्क डन होईल त्यावेळेस आपला डेल्टा यू नेहमी कसा असतो, ग्रेटर. कसा असतो, त्याचबरोबर पॉझिटिव्ह. कसा असतो बेटा, पॉझिटिव्ह असतो. कधी पॉझिटिव्ह असतो, ज्यावेळेस हीट ॲब्झॉर्ब होते त्याचबरोबर वर्क डन सिस्टीममध्ये होतं त्यावेळेस आपला डेल्टा यू काय असतो, पॉझिटिव्ह. आणि इन्क्रीज इन द इंटरनल एनर्जी. आणि यामुळे काय होतं, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते, सिस्टीमची एनर्जी वाढते, सिस्टीमचं टेम्परेचर वाढतंय. जर एखाद्या वस्तूला मी जर हीट करत असेल तर तिचं टेम्परेचर वाढेल की नाही बाळा, वाढेल. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ऑप्शन ए म्हणजे फर्स्ट फिगरमध्ये आपलं ही कन्सेप्ट सांगितली त्यांनी की डेल्टा यू इज ग्रेटर दॅन 0 बिकॉज सिस्टीम इज हीट ॲब्झॉर्ब. सिस्टीम हीटला काय करते, ॲब्झॉर्ब. आता सिस्टीम हीटला इथे काय करते बेटा, रिलीज करते बेटा, रिलीज. म्हणजे सिस्टीमच्या बाहेर एनर्जी चाललेली आहे बेटा. आणि ज्या वेळेस बाळांनो बारकाईने ऐका, हीट जर ॲब्झॉर्ब होत असेल तर त्यावेळेस बाळा नेहमी लक्षात ठेवायचं, हीट इज अ पॉझिटिव्ह, वर्ड इज अ पॉझिटिव्ह, बट हीट ज्या वेळेस रिलीज होती त्यावेळेस बेटा हीट इज अ निगेटिव्ह, वर्ड इज निगेटिव्ह. खूप सारे क्वेश्चन्स याच्यामधून सीटीला विचारले जातात बेटा, हे तुम्हाला कळत नाही बरं का. हीट रिलीज झाली म्हणजे दोघंही काय असतात, निगेटिव्ह. काय असतात, निगेटिव्ह. ओके, दॅन बेटा आपल्याला फॉर्म्युला काय लावता येईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. सो डेल्टा यू इज इक्वल टू, आपण जर फॉर्म्युल्यामध्ये क्यूची व्हॅल्यू ठेवली, किती व्हॅल्यू आहे बेटा, -200 व्हॅल्यू आहे. येस ऑर नो, यस, राईट. आणि त्याचबरोबर बेटा इथे मध्ये मायनस साईन आहे आणि परत -100 दिलेले आहे. मायनस मायनस प्लस होईल बेटा, आन्सर काय येईल बेटा, 100. बट साईड कोणता येईल, मायनस. याचा अर्थ इथे जो काय आपली इंटरनल एनर्जी असेल ती कशी असेल बेटा, निगेटिव्ह. याचा अर्थ निगेटिव्ह साईन आलाय तो लेस दॅन काय असतो, 0. निगेटिव्हची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असते, निगेटिव्ह व्हॅल्यू पेक्षा 0 हा मोठा असतो. कधी माहिती आहे, इकडे बघा फॉर एक्झाम्पल समजावून सांगतो, कळत नसेल तर इकडे लक्ष दे बेटा. आता बघा जस्ट इमॅजिन करा, इकडे लक्ष दे बाळा. आता फॉर एक्झाम्पल ही आहे तुमची स्केल बेटा, इथे आहे 0, इकडे असतात पॉझिटिव्ह व्हॅल्यू. काय असतात बेटा, पॉझिटिव्ह. आणि इकडे काय असतात बेटा, निगेटिव्ह व्हॅल्यू. काय असतात बेटा, निगेटिव्ह व्हॅल्यू, राईट. ओके, तर बेटा 0 हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या मध्ये असतो, राईट. इकडे व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते, इकडे व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. तर याचा अर्थ हा मला एक सांगा, 1 मोठा की 0 मोठा बेटा, 0 मोठा बेटा, म्हणून आपण तिकडे साईन दाखवलंय. इंटरनल एनर्जी निगेटिव्ह आहे म्हणजे 0 पेक्षाही कमी आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही जेव्हा GEE निगेटिव्ह मध्ये मार्किंग घेता याचा अर्थ तुमची 0 एवढी सुद्धा लेवल नाही, 0ची खालची लेवल आहे. -25, -5, -10, -100 मार्क्स सुद्धा तुम्हाला JEE मध्ये येतात, नीट मध्ये येतात. निगेटिव्ह सिस्टीम आहे ना, निगेटिव्ह मध्ये पोरांना मार्क येतात. याचा अर्थ तुम्ही 0 एवढे सुद्धा नाहीत, हिरो तो नाहीच आहेत पण 0 सुद्धा नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं बाळा. याचा अर्थ मायनस येणे, याचा अर्थ 0 पेक्षाही आपली कमी आहे, आपण याचं लक्ष. बर, आता बाळांनो ज्या वेळेस बेटा तुमचा हीट इज ऑलवेज इक्वल टू वर्क डन असेल, जेवढी हीट आपली रिलीज म्हणजे कॉन्स्टंट आहे. काय इथं बेटा, कॉन्स्टंट. इथं कशी आहे तुमचं, कॉन्स्टंट. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू 0 मायनस डेल्टा, म्हणजे वर्क डन आणि हीट ॲब्झॉर्प्शन सेम जर असेल तर 200 - 200 किती येईल बेटा, जरा सांग भाऊ, 0. तर याचा अर्थ डेल्टा यू इज इक्वल टू 0. सो नो चेंज इन इंटरनल एनर्जी. जर दोघांनी 0 असतील तर इंटरनल एनर्जी चेंज होईल का, नाही. इंटरनल एनर्जी या सिच्युएशनला असेल कॉन्स्टंट बेटा. ही होती ही कन्सेप्ट, ठीक आहे. डायग्राम ओळखता आला पाहिजेत बेटा. पुढे बेटा एक क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाला आहे. क्वेश्चन्स काय दिलेला आहे बारकाईने ऐक बेटा. 4.3 ना, लेंगे बेटा लेंगे, मेरे पास नहीं है वो, इतना होने के बाद वो लेंगे, ठीक है, कोई दिक्कत नहीं. देखो बेटा 4.4 का न्यूमेरिकल्स काय सांगतोय बाळा, वाच जरा. 104 किलो जूल्स ऑफ द वर्क इज डन, सर्टन वॉल्यूम ऑफ द गॅस इज रिलाइज, ठीक है. 125 kg जूल्स ऑफ हीट. कॅल्क्युलेट द चेंज ऑफ इंटरनल एनर्जी. तर इंटरनल एनर्जीचा आपल्याला काय करायचं आहे बेटा, चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे. काय चेंज करायचं आहे, चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे बाळांनो. आता इकडे लक्ष दे बेटा, वर्क डन इज इक्वल टू काय येणार बेटा, वर्क डन काय आला तुझा, निगेटिव्ह 104. निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह साईन का लावलं सर जरा सांगता का. इथे काय लिहिलंय बेटा, कोणता शब्द आलाय, रिलीज. ॲब्झॉर्ब आणि रिलीज कळतं ना, तर रिलीज शब्द आला की निगेटिव्ह साईन लावायचं. ओके, लावून टाका.
त्यानंतर बेटा हीट किती आहे 1 to 5, याला सुद्धा निगेटिव्ह वर्क. बट जेव्हा बाळानं तुमची हीट रिलीज होते त्यावेळेस इंटरनल एनर्जी काढत असताना त्यांच्या ज्या व्हॅल्यू असतात त्यांना मॉड्समध्ये लिहिलं जातं. काय लिहिलं जातं? मॉडमध्ये लिहिलं जातं. मग त्यावेळेस तुमचा फॉर्म्युला होईल इंटरनल एनर्जी इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मॉड ऑफ क्यू मायनस मॉड ऑफ डब्ल्यू, मॉड ऑफ डब्ल्यू, अशा पद्धतीने फॉर्म्युला लिहिला जातो बेटा. आणि नेहमी लक्षात ठेवायचं डेल्टा यू इज इक्वल टू, क्यूची व्हॅल्यू काय आलेली बेटा -0, सॉरी क्यूची व्हॅल्यू किती आलेली बेटा क्यू 1 to 5 मॉड मायनस मॉडमध्ये दुसरी काय आली 104, वर्कची व्हॅल्यू आलेली आहे डब्ल्यू. आता नेहमी लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही मॉडच्या बाहेर व्हॅल्यूला काढता ती व्हॅल्यू जर मॉडमध्ये निगेटिव्ह असेल तर ती व्हॅल्यू कन्वर्ट होते पॉझिटिव्हमध्ये, आणि ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर मॉडच्या बाहेर काढल्यानंतर ती कन्वर्ट होते निगेटिव्हमध्ये. इंटरचेंज असतो साईनमध्ये मॉडमध्ये, हे डोक्यात ठेवा जरा डोक्यात. ओके, तर याला जेव्हा मी काढेल त्यावेळेस याचा आन्सर मिळेल 125 मायनस 104 बेटा. आन्सर काय मिळेल रे बाळा जरा सांगतेस का? हा, तो डेल्टा यू इज इक्वल टू काय आन्सर मिळालं 21. आणि कशामध्ये काढायला सांगितलं आपल्याला? किलो जूल्स. तर याचा आन्सर असायला पाहिजे इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह दॅन दिस गिवन ट्रीटमेंट अँड दिस इज द 21 किलो जूल्स. निगेटिव्ह नाही येणार बेटा, काय येणार तुमची इंटरनल एनर्जी? पॉझिटिव्ह येणार बेटा. समजते का? ओके, तर अशा पद्धतीने हा न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. असा सुद्धा क्वेश्चन सीईटी मध्ये विचारला जातो. हा हो, तरी पण तुम्हाला येत नाही. त्याचं कारण असं आहे तुम्ही वजाबाकी बेरजा तर करता, बट तुमच्या लक्षात येत नाही की कन्सेप्ट काय सांगते, रिलीज कधी म्हणतंय, ॲब्झॉर्ब कधी म्हणतंय, हे तुमच्या डोक्यात येत नाही गणित. तुम्हाला फक्त फॉर्म्युला माहिती असतो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, बस डायरेक्ट फॉर्म्युला आणि डायरेक्ट उत्तर. आणि ऑप्शनमध्ये ते बी असतं चुकीचं बी आणि बरोबर बी असतं. ठीक आहे, तर तुम्हाला व्यवस्थित बघून ते काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे बेटा. पुढचा पॉईंट बेटा एक इम्पॉर्टंट आहे, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल. काय टॉपिकचं नाव आहे? थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल. बारकाईने ऐका बेटा, या टॉपिक्सकडे बारकाईने बघायचं आहे. इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स काय असतात तर बारकाईने ऐकायचं. इंटेन्सिव्ह, इन म्हणजे इनचा अर्थ होतो इंडिपेंडंट. काय अर्थ होईल? इंडिपेंडंट. बघ बाळा इकडे, इनच्या जागेवर काय लक्षात ठेवायचं? इंडिपेंडंट. काय शब्द लक्षात ठेवायचा? इंडिपेंडंट. म्हणजे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डू नॉट डिपेंड्स ऑन द साईज ऑफ सिस्टीम. सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करत नाहीत. मग साईजच्या सिस्टीमवर कोण कोण डिपेंड करत नाही बेटा? प्रेशर, त्यानंतर टेम्परेचर आणि त्यानंतर डेन्सिटी. डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. कशा डिनोट केली जाते? डेन्सिटी रोने डिनोट केली जाते बेटा. तर बारकाईने ऐकायचं बेटा. तर इंडिपेंडंट म्हणजे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोण कोण असतात? प्रेशर, टेम्परेचर्स अँड डेन्सिटी. सीईटीला असा साधा प्रश्न विचारला जातो, फॉर गिवन एक्झाम्पल इंटेन्सिव्ह व्हेरिएबल इज, आणि ऑप्शनमध्ये तिघापैकी एक असतो, बाकीचे एक्झाम्पल दिलेले असतात. तुम्हाला हे सुद्धा ओळखता येत नाही. प्रेशर, टेम्परेचर आणि तुमचा डेन्सिटी, हे तिघं सुद्धा बाळांनो तुमच्या सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करत नाहीत बेटा. पुढे बेटा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल कोण बघायचं आपल्याला? एक्सटेन्सिव्ह. आता एक्सटेन्सिव्ह मात्र डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. कशावर डिपेंड करतात? सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करतात बेटा. ओके, सो बेटा एक्झाम्पल टोटल मास इज एम. मास, आता सिस्टीममध्ये किती आपण सबस्टन्स ठेवला त्यावर डिपेंड करेल, म्हणजे मास आणि इंटरनल एनर्जी. मास आणि इंटरनल एनर्जी हे दोघं आहेत तुमचे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. कोण आहेत तुमचे? एक्सटेन्सिव्ह. काय म्हणला? नाही, रो 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 असा रो. दिस इज रो. त्याला पी नाही म्हणत, त्याला रो म्हणतात. ठीक आहे, ओके समजलं? ओके, हे सोपं आहे इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. ओके, लिहून टाका. एक्सटेन्सिव्ह जे डिपेंड करतं साईज ऑफ सिस्टीमवरती, म्हणजे मास आणि इंटरनल एनर्जी, हे दोघं तुमच्या सिस्टीमवरती डिपेंड करतात. नाही करत. ठीक आहे, वरती लिहून दिलंय त्यासाठी एक्झाम्पल. ही पीपीटी लगेच ग्रुपवर टाकतो मी, पाठवतो 2 मिनिटात. पुढे चला बेटा. सगळ्यात आता बघा बाळांनो, ह्या सिंपल कन्सेप्ट सुद्धा पेपरला विचारल्या जातात, त्या सुद्धा तुम्हाला येत नाहीत बाळांनो. पहिली आहे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. फर्स्ट वन इज मेकॅनिकल इक्विलिब्रियम, सेकंड वन इज केमिकल इक्विलिब्रियम अँड थर्ड वन इज द थर्मल इक्विलिब्रियम. आता बारकाईने ऐका बेटा. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये नो अनबॅलन्स फोर्स विथ इन द सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये अनबॅलन्स फोर्स नसतो, त्यावेळेस दिस सिस्टीम शोज द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. एवढं सेंटेन्स सुद्धा तुम्ही लक्षात ठेवत नाहीत की अनबॅलन्स फोर्स विथ इन द सिस्टीम.
अनबॅलन्स फोर्स इन द सिस्टीम असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर त्या सिस्टीम कोणती दाखवते बेटा, तुमचा मेकॅनिकल इक्विलिब्रियम दाखवते. त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम कोण दाखवते बेटा, नो केमिकल रिॲक्शन गोइंग विथ इन द सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन झालेली नसते त्यावेळेस ती काय दाखवते बेटा, केमिकल इक्विलिब्रियम दाखवते बेटा. आणि आफ्टर बेटा थर्मल इक्विलिब्रियम कधी दाखवते बेटा, टेम्परेचर ऑफ सिस्टम यूनिफॉर्म थ्रू आउट द. सबसे ज्यादा तो बेटा ये याद रखने से अच्छा है कि थर्मल इक्विलिब्रियम कब होता है, डू नॉट चेंज विथ इन टाइम. एखादी प्रोसेस होत असताना टेम्परेचर चेंज न होणे त्याला काय म्हणतात बेटा, थर्मल इक्विलिब्रियम. काय म्हणतात, थर्मल इक्विलिब्रियम. इथून प्रश्न येत नाही बट ही कन्सेप्ट आला क्वेश्चन वगैरे ते यायला पाहिजे म्हणून घेतला. पुढे बेटा थर्मोडायनॅमिक स्टेट कोणकोणते आहेत, स्टेट व्हेरिएबल. पाठीमागे आपण बघितलेत इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता हे कोणते व्हेरिएबल आहेत, स्टेट व्हेरिएबल. बार काही नाही का, दिअर चेंज इन द व्हॅल्यू डिपेंड ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट. जे व्हेरिएबल इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड करतात ऑफ द सिस्टीम, नॉट प्रोसेस पाथ टेकन बिटवीन दी स्टेट. बट ते पाथ मधून फ्लो होत नाहीत किंवा पाथ मधून जात नाहीत, त्यांना आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल. सगळ्यात मेन तर बेटा थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबलचे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, आपण केमिस्ट्रीमध्ये सुद्धा शिकणार आहोत. मग एक्झाम्पल काय असतं बेटा, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इंटरनल एनर्जी, एंट्रॉफी आणि एन्थाल्पी. हे आहेत तुमचे थर्मोडायनॅमिकचे स्टेट व्हेरिएबल. काय आहेत बेटा, थर्मोडायनॅमिकचे स्टेट व्हेरिएबल. आणि केमिस्ट्रीमध्ये यालाच स्टेट फंक्शन म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये याला काय म्हणतात, स्टेट फंक्शन. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे सेम एक्झाम्पल आहेत, फक्त केमिस्ट्रीमध्ये स्टेट फंक्शन म्हणतात, फिजिक्समध्ये थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल म्हणतात. दोघांचे एक्झाम्पल सारखे, कन्सेप्ट सारखी. डिपेंड्स ऑन स्टेट, डू नॉट डिपेंड्स ऑन पाथ. आता केमिस्ट्रीमध्ये रिप्रेझेंटेशन कशी लिहून देईल मी तुम्हाला, ते तर मी सांगणार आहे. तर कशी लिहून देईल माहिती का, डिपेंड ऑन, बघा डिपेंड ऑन स्टेट, डिपेंड ऑन स्टेट बट डू नॉट डिपेंड ऑन पाथ, ऑन पाथ. हे केमिस्ट्रीमध्ये मी लिहून देणार आहे. किंवा केमिस्ट्रीमध्ये माझा मूड झाला की थोडं सेंटेन्स चेंज करून देतो पोरांना, तर मी असं लिहू शकतो की धिस टाइप्स ऑफ फंक्शन डिपेंड्स ऑन स्टेट बट इंडिपेंडन्स ऑन पाथ. माझ्या मूडवर आहे ना ते, किंवा समोरच्या एक्झामिनरच्या तयार करण्याच्या मूड्सवर ते क्वेश्चन. तर तुम्ही आन्सर लिहू शकतात. मला एक सांगा, डू नॉट डिपेंडचा अर्थ काय होतो, इंडिपेंडंट. तर इंडिपेंडंट शब्द वापरला तर कशाला कन्फ्युज होताय तुम्ही, ठीक आहे, समजते का काय सांगतोय. तर केमिस्ट्रीमध्ये असं विचारलं जाईल स्टेट फंक्शन, आणि इथे काय विचारलं जाईल, थर्मोडायनॅमिक स्टेट. मी काय म्हणतो, फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये चिपका सारखे वाक्य नाही आलं तर तुम्ही हे चिपकिलं नाही तरी पण चालेल, तुम्हाला लय भारी येत नसेल तर. पण तुम्हाला कळलं पाहिजे की थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल आणि स्टेट फंक्शन केमिस्ट्रीमधलं दोघं कन्सेप्ट एकच आहे, फक्त सांगण्याची पद्धत बदलली आहे बाळांनो. हे थोडं लक्षात आलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला फिजिक्स पण जमल. कोरिलेशन करता आलं पाहिजे फिजिक्स केमिस्ट्रीचं. जर तुम्हाला कोरिलेशन करता आलं फिजिक्स केमिस्ट्रीचं तर सोपं बरेचसे चॅप्टर आपले फिजिक्सच्या रिलेटेड आहेत. हा, फिजिक्स वेक्टर आणि मॅथ्सचं वेक्टर सारखंच आहे. शिकवेल तुम्हाला वेक्टर्स मी सीईटी साठी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्या गोष्टी, ठीक आहे. तर तुम्हाला ते चिपकवता आले पाहिजे एक दुसऱ्याला कन्सेप्ट, ठीक आहे. घाबरायचं नाही. स्टेट फंक्शन आणि थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल सारखेच असतात, एवढे एक्झाम्पल डोक्यात ठेवायचे बेटा. पुढे चला, थेरोटिकल पार्ट आहे म्हणून जास्त ताकद लावून सांगत नाहीये. पुढे आहे स्टेट इक्वेशन. काय सांगितलं बेटा, स्टेट इक्वेशन. ते होतं थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल अँड स्टेट इक्वेशन. आता बघा, इक्वेशन ऑफ स्टेट काय असतं, द मॅथमॅटिकली रिलेशनशिप बिटवीन स्टेट ऑफ व्हेरिएबल. आता जे आपले स्टेटचे व्हेरिएबल आपण शिकलो त्यांची मॅथमॅटिकल रिलेशनशिप म्हणजेच कोण असतं, आपलं इक्वेशन ऑफ स्टेट. फॉर एक्झाम्पल आयडियल गॅस, द इक्वेशन ऑफ द स्टेट आयडियल गॅस इक्वेशन इज PV इज इक्वल टू NRT. आता तुमच्या स्टेट फंक्शन मधलं किंवा थर्मोडायनॅमिक स्टेटच्या व्हेरिएबलचं रिलेशनशिप म्हणजेच कोण असतं बाळा, n. हे दिसलं का n, म्हणजे जिथं दिलेलं आहे PV इज इक्वल टू NT, फक्त R कोण आहे इथं, कॉन्स्टंट. आयडियल गॅस कॉन्स्टंट आहे बेटा, बरोबर की नाही, आयडियल गॅस कॉन्स्टंट आहे, पण बाकीची रिलेशनशिप आहे की नाही. तर तुमच्या थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबलची मॅथमॅटिकल रिलेशनशिप, याचा अर्थ इक्वेशन ऑफ स्टेट. त्यालाच काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ स्टेट. आणि इक्वेशन ऑफ स्टेट थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबलची
इक्वेशन ऑफ स्टेट कुठल्या इक्वेशन मध्ये बघायला मिळते? तर आयडियल गॅस इक्वेशन मध्ये. कुठे बघायला मिळते? आयडियल गॅस इक्वेशन मध्ये. कोण आयडियल गॅस इक्वेशन असतात? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. कोण असतात? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. समजतंय का काय सांगतोय मी? व्हेरी गुड. चल पुढे जरा बेटा, हे टॉपिक्स आहे. हा टॉपिक जरा कन्फ्युज करतो लेकरांना, बट सोपा टॉपिक्स आहे. कधी कधी विचारलं जातं, राईट द नोट ऑफ अ टिपिकल पीव्ही डायग्राम्स, असा क्वेश्चन विचारला जातो. मग याच्यामध्ये आपण जरा समजून घेऊयात. सगळ्यात पहिले तर बेटा ही आहे आपली पीव्ही डायग्राम्स. काय? पीव्ही डायग्राम्स. हो, पीव्ही डायग्राम्स विचारली ना. ही आहे पीव्ही डायग्राम्स. इथे आहे आपल्या व्हॉल्यूम. काय आहेत बेटा? व्हॉल्यूम. या आहेत आपल्या व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि हे आहे आपला P2 P आणि हा आहे आपला P1. म्हणजे या इकडे y ऍक्सिस वर दिलेले आहेत आपल्या P चे म्हणजे प्रेशर्स आणि तुमच्या x ऍक्सिस वर दिलेले आहेत व्हॉल्यूम. ठीक आहे. मग तुमच्या A पॉइंटला जी रिलेशनशिप सांगितल्या गेली आहे ती आहे V1 आणि कशाची आहे बेटा? P1 ची. V1 आणि P1. आणि तुमच्या P2 वरती जी सांगितल्या गेलेली आहे म्हणजे B पॉइंटला ती सांगितलेली गेलेली आहे V2. कोण बेटा? V2. आणि ती सांगितलेली गेलेली आहे P2. तर पीव्ही डायग्राम काढण्याला अवघड नाहीये, सोपं आहे. ए पॉइंटला V1 P1 म्हणा, खाली आलेल्या बी पॉइंटला V2 P2 म्हणा. V2 P2. ठीक आहे. हा, मग बघा बेटा, अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स इक्वेशन ऑफ स्टेट. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे इक्वेशन ऑफ स्टेटचं. इक्वेशन ऑफ स्टेट बघितलं पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. त्याचं काय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिस्टीम्स ऑफ गॅस इज कॉल्ड ॲज पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम कोणाला म्हणायचं आपण? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ इक्वेशन स्टेट. काय म्हणतात? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ इक्वेशन स्टेट. इक्वेशन स्टेट मध्ये सांगितलं ना बाळा, मॅथमॅटिकल रिलेशनशिप ऑफ द स्टेट व्हेरिएबल किंवा थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल. समजतंय का? आणि स्टेट व्हेरिएबलचं एक्झाम्पल काय सांगितलं मी? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी बेटा. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आता याचं रिलेशन ग्राफिकली रिप्रेझेंट करणे, हे जे आहे ना पीव्ही, याला ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करणे म्हणजेच पीव्ही डायग्राम. काय म्हणतात त्याला बेटा? पीव्ही डायग्राम. पुढे चल बेटा, पीव्ही कर्व, द प्रेशर्स ऑफ व्हॉल्यूम कर्व. हा जो पीव्ही कर्व आहे ना बेटा, हा कर्व इकडे बघ, हा कर्व दिसतोय का? हा कर्व जो आहे त्याला म्हणतात प्रेशर व्हॉल्यूम कर्व. काय म्हणतात? प्रेशर व्हॉल्यूम कर्व. कारण प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये तयार झालेला कर्व. आणि द इंडिकेटर डायग्राम ऑफ द सिस्टीम्स. याचा अर्थ हा जो कर्व आहे ना, कर्व हा इंडिकेट करतोय. काय करतोय? इंडिकेट करत आहे. कशाला इंडिकेट करतोय बेटा? आपल्या सिस्टीमला. की एक्झॅक्टली सिस्टीम्स मध्ये प्रेशर्स आणि व्हॉल्यूम मध्ये काय रिलेशन आहे याला इंडिकेट करण्यासाठी कशाचा यूज केला जातो बेटा? ह्या कर्वचा यूज केला जातो. आणि हा कर्व कोणता कर्व आहे तुमचा? पीव्ही कर्व. कोणता आहे? पीव्ही कर्व म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम कर्व बेटा. ठीक आहे. देन बेटा सेकंड पॉइंट आपल्याला काय सांगता येईल? फर्स्ट पॉइंट संपला. अ टिपिकल पीव्ही डायग्राम इज अ आयडियल गॅस ॲट सेम कॉन्स्टंट टेम्परेचर्स. बट पीव्ही डायग्राम्स आपल्याला कधी पॉसिबल आहे बेटा? ज्यावेळेस टेम्परेचर काय असणार आहे आपलं? कॉन्स्टंट. याचा अर्थ पीव्ही इज इक्वल टू टी म्हणजेच टेम्परेचर काय असणार त्यावेळेस बेटा? कॉन्स्टंट. कारण यामध्ये बेटा तुमचा आर सुद्धा असतो कॉन्स्टंट, एन सुद्धा असेल कॉन्स्टंट आणि टेम्परेचर सुद्धा असेल कॉन्स्टंट. त्यावेळेस बाळांनो आपल्याला पीव्ही डायग्राम्स काढता येते. म्हणजे टिपिकल पीव्ही डायग्राम अँड आयडियल गॅस ॲट सम कॉन्स्टंट टेम्परेचर. पीव्ही डायग्राम कधी पॉसिबल आहे? ज्यावेळेस आपला टेम्परेचर काय असतो? कॉन्स्टंट. ज्यावेळेस आपला टेम्परेचर काय असतं बेटा? कॉन्स्टंट. ठीक आहे बेटा. सेकंड पॉइंट यायला पाहिजे. 3 नंबरचा पॉइंट काय आला जरा बघ रे बाळा. द प्रेशर ऑफ व्हॉल्यूम कर्व इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर कॉल्ड ॲज आयसोथेरम. आता बघा बेटा, द प्रेशर्स व्हॉल्यूम कर्व फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. हा जो कर्व आहे हा कॉन्स्टंट टेम्परेचरला तयार होणे कुणामध्ये तयार झालाय? प्रेशर व्हॉल्यूम मध्ये तयार झालाय. कधी तयार झालाय? कॉन्स्टंट टेम्परेचरला तयार झालाय आणि म्हणून त्याला आयसोथेरम म्हणतात. काय म्हणतात? आयसोथेरम. काय म्हणतात? आयसोथेरम. कधी कधी तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलं जातं व्हॉट इज आयसोथेरम, तर तुम्ही लिहू शकता द प्रेशर व्हॉल्यूम कर्व फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रेशर व्हॉल्यूम कर्व फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रेशर व्हॉल्यूम कर्व फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रेशर व्हॉल्यूम कर्व फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर कॉल्ड ॲज आयसोथेरम. कॉल्ड ॲज आयसोथेरम बेटा. पुढे बेटा 4 नंबरचा पॉइंट थोडा इम्पॉर्टंट आहे. याच्यामधून असायरेशन आणि रिझनिंग वरती क्वेश्चन्स बघायला मिळतो. सीईटी मध्ये, तुमच्या जेई मध्ये किंवा जिथे पण तुम्हाला हे टॉपिक्स असतात तिथे. सिन्स दिस द integral representations of the work done in changing the volume of the gas
and the area under the PV curve also represent the work done in this process. हा कर्व जो असतो हा सिस्टीम मध्ये झालेल्या वर्डनला रिप्रेझेंट करतो. बट कधी सिस्टीम मध्ये वर्डन झाला बेटा, तो PV इज इक्वल टू T म्हणजे ॲज अ कॉन्स्टंट टेम्परेचर्स. हा कर्व कधी तयार होतो, ॲज अ कॉन्स्टंट टेम्परेचर्स. ठीक आहे. तर तुम्हाला खालचं स्टँडर्ड वाक्य नाही लिहिता आलं तरी सुद्धा चालेल, मग तुम्ही लिहू शकतात की इंटिग्रल रिप्रेझेंटेशन्स ऑफ द PV डायग्राम ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर टू रिप्रेझेंट द वर्क डन इन दिस प्रोसेस. वर्क डन इन दिस प्रोसेस. बार काही नाही का, एवढं स्टँडर्ड सेंटेन्स तुम्हाला लिहिता नाही येणार, तुमच्या टेक्स्टबुक मधलं सेंटेन्स आहे, एवढं स्टँडर्ड तुम्हाला लिहिता येत नसतं. मग सर आम्ही काय लिहायचं, तुम्ही लिहायचं द इंटिग्रल रिप्रेझेंटेशन्स ऑफ PV कर्व किंवा PV डायग्राम ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज रिप्रेझेंट किंवा इज रिप्रेझेंट द वर्क डन इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये वर्क डन कसा होतोय याला रिप्रेझेंट करण्यासाठी हा कर्व तयार होत असतो बेटा. आलं का लक्षात? ओके. तर टिपिकल PV डायग्राम्स हा टॉपिक तुम्हाला डोक्यातच ठेवायचा आहे. पहिला पॉईंट यायला पाहिजे. आता बारकाईने लक्ष द्यायचे माझ्याकडे. पहिला पॉईंट्स काय आला पाहिजे, दुसरा पॉईंट्स काय आला पाहिजे, आणि तिसरा पॉईंट्स काय आला पाहिजे, आणि चौथा पॉईंट्स काय आला पाहिजे. बारकाईने ऐका पोरांनो. पहिला पॉईंट यायला पाहिजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ PV डायग्राम. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ PV डायग्राम नका म्हणू, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ द थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल किंवा असं म्हणू शकतो तुम्ही. ते नाही म्हणले तुम्ही तर तुम्ही शब्द काय वापरू शकता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स इक्वेशन स्टेट इज कॉल्ड ॲज PV डायग्राम्स असं म्हणू शकतात. ओके. त्यानंतर बाळांनो याचा अर्थ तुमच्या हे कधी पॉसिबल आहे, अ टिपिकल PV डायग्राम्स कर्व इज पॉसिबल ओनली सेम टेम्परेचर किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर्स, तेव्हाच पॉसिबल आहे. त्याच्यानंतर पुढला पॉईंट यायला पाहिजे द प्रेशर व्हॉल्यूम कर्व. अ प्रेशर व्हॉल्यूम कर्व ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज द आयसोथेरम. हा एक पॉईंट वाढवा. आणि पुढचा पॉईंट लिहायचा आहे इंटिग्रल पार्ट ऑफ द व्हॉल्यूम प्रेशर्स. ठीक आहे, असं म्हणू शकतो, याला सोपं सांगतो. इंटिग्रल पार्ट ऑफ द PV डायग्राम्स कर्व इज रिप्रेझेंटेड ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर वर्क डन इन दिस प्रोसेस. त्या प्रोसेसमध्ये किती वर्क डन होतो त्याला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला डोक्यात ठेवता आलं पाहिजे. थोडा चेंज आहे ना. टिपिकल डायग्राम वाढवला ना मी पॉईंट, जात ते वरती आयडियल गॅस इक्वेशनला टाकला ना, सेमच आहे पण एक पॉईंट वाढवला ना मी. का, समजा पेपरमध्ये लिहिताना थोडं चाडून वाढवून तर तुम्हाला लिहावंच लागेल ना बेटा. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. अ टिपिकल डायग्राम्स हा पॉईंट्स मी घेतलेला आहे. आता इकडे बारकाईने लक्ष द्यायचं बेटा. आता ह्या दोन डायग्रामला बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते बारकाईने ऐका. तुमचं ऑब्झर्वेशन नसतं, तुम्ही म्हणता सर या दोन डायग्राम तर सारख्या दिसतात. हा कुठे ॲरो नाहीये. हा हे लक्षात ठेवा बाबड्या. हा ॲरो आहे खालच्या डायरेक्शनने, हा ॲरो आहे वरच्या डायरेक्शनने बेटा. याचा अर्थ एक डायग्राम रिप्रेझेंट करते हे डिक्रीजेस, एक डायग्राम रिप्रेझेंट करते इंक्रीजेस. इंक्रीजेस म्हणजे एक्सपान्शन ऑफ गॅस, डिक्रीजेस म्हणजे कॉम्प्रेशन ऑफ गॅस. लक्षात ठेवा पोरांनो. डायग्राम्स बघितली, ॲरो बघितलं की डोक्यात यायला पाहिजे इंक्रीजेस डिक्रीजेस. डिक्रीजेस म्हणजे कॉम्प्रेशन ऑफ गॅस, इंक्रीजेस म्हणजे एक्सपान्शन ऑफ गॅस. तर ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात यायला पाहिजेत खटकन. आता आपण डायग्रामला समजून घेऊया बेटा. जरा इकडे लक्ष दे बाळा जरा. आता बघा बेटा, पॉझिटिव्ह वर्क डन कधी होतो, पॉझिटिव्ह वर्क डन विथ द व्हॅरी विथ द प्रेशर्स कधी होतो, बारकाई लक्ष द्यायचं बेटा. द वर्क डन बाय द गॅस इन दिस केस पॉझिटिव्ह बिकॉज द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज हॅज इन्क्रीजेस. व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीज झालेला आहे इथं. कसं कळलंय व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस, बघा ना. गॅस कसा इन्क्रीज झाला, V2 टू V1 टू V2, V1 टू V2. म्हणजेच बेटा पहिल्या पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंट्सकडे. बट आता इथे जर बघितलं ना बेटा, बारकाईनं ऑब्झर्वेशन जर केलं ना, तर इथं तुमच्या गॅसचं एक्सपान्शन्स आहे. काय आहे, एक्सपान्शन्स आहे बेटा. हे लक्षात ठेवायचं. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरला पहिली डायग्राम रिप्रेझेंट करते तेव्हा आपला वर्क डन काय असतो बेटा, पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. मी सिंपल सांगितलं ना बेटा, गॅस एक्सपान्स होतोय. फॉर एक्झाम्पल इकडे सिंपल भाषेत सांगतोय, हा एक सिलेंडर आहे बेटा, येस ऑर नो, एक सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये गॅस वाढतोय बेटा. गॅस काय होतोय, वाढतोय. तर काम कोण करतंय, आतून गॅस वाढतोय म्हणजे सिस्टीम काय करते आपली, काम करते. ज्यावेळेस सिस्टीम काम करते, ऐका, ज्यावेळेस सिस्टीम काम करते त्यावेळेस वर्क डन काय असतो, W इज पॉझिटिव्ह. W इज पॉझिटिव्ह कारण सिस्टीमने काम केलंय, गॅस वाढण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे V1 टू V2 गॅस इन्क्रीज झालेला आहे बेटा, लक्षात ठेवा. ओके.
त्यावेळेस वर्डन इज पॉझिटिव्ह. पुढे बेटा नेक्स्ट टॉपिक काय सांगतो, इथे पण रिलेशनशिप दिलंय. इथं वर्डन जर पॉझिटिव्ह असेल याचा अर्थ काय झाला, डब्ल्यू इज ग्रेटर दॅन 0. सही आहे ना. ओके. आणि डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं तुमचं, डब्ल्यू इज इक्वल टू, अरे बाळा डब्ल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला शिकवला की सरांनी, कशाला कन्फ्युज होतो, डब्ल्यू इज इक्वल टू पी डी फी शिकवला की नाही. मग जर डब्ल्यू ग्रेटर होत असेल तर हे पूर्ण इक्वेशन ग्रेटर होईल की नाही, म्हणून इथं असं दिलेलं आहे. समजलं. ओके डन. समजतं बेटा. ओके. पुढली डायग्राम काय सांगते, निगेटिव्ह वर्क विथ द वेरिंग विथ द प्रेशर्स. निगेटिव्ह वर्क कधी होते, कॉम्प्रेशन्स, डिक्रीजेस ऑफ गॅसेस व्हॉल्यूम, म्हणजेच आपली व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे बेटा. कशी डिक्रीज होणार आहे, V2 टू V1, V2 टू V1, म्हणजेच V2 च्या इथे व्हॅल्यू आपली जास्त होती बाई, कालांतराने काय झाली बाबा, ती कमी कमी झाली. ॲरोवरती दाखवलाय बट तिथे डिक्रीजेस होतीये. व्हॉल्यूम कशी दाखवलंय, प्रोसेस कशी दाखवली, V2 टू V1, V2 टू V1. तर निगेटिव्ह वर्क विथ द प्रेशर्स म्हणजे कॉम्प्रेशन ड्यू टू द, पण इथे काय सांगितलंय, ड्यू टू द इनवर्ड डिस्प्लेसमेंट. इनवर्ड डिस्प्लेसमेंट सांगितलंय. इंटरनल डिस्प्लेसमेंट होती ना, इनवर्ड म्हणजे आतमध्ये, आतमध्ये डिस्प्लेसमेंट होती, बाहेर नाही बेटा. डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन्स म्हणजे पिस्टन्स वरून खाली येत आहे. ऐका 2 मिनिटं. इथे काय ठेवलंय त्यांनी, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेला आहे, त्याच्यामुळे ॲरो तुम्हाला उलटे पालटे दिसतात. किंवा लिहिताना किंवा डायग्राम करता तुम्हाला डोक्यात ठेवायचंय, इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट आपला प्रेशर वाढवून द्यायचा नाही आपल्याला. प्रेशर कसा ठेवायचा आपल्याला, कॉन्स्टंट, व्हॅरी करायचं प्रेशरवरती. कन्सेप्ट कशाबद्दल शिकायची आपल्याला, प्रेशरबद्दल. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं बेटा, की त्यावेळेस आपल्या पॉझिटिव्हमध्ये ॲरो खालच्या डायरेक्शन दाखवायचा, निगेटिव्हमध्ये ॲरो वरच्या डायरेक्शन दाखवायचा. जेव्हा वरच्या डायरेक्शनने आपण ॲरो दाखवणार, म्हणजेच आपण ॲरो दाखवणार V1 टू V2 कडे, V2च्या डायरेक्शनने. पण ॲरो जर बघितला तर बाळा ॲरो वरच्या डायरेक्शनने नाहीये, ॲरो हा ॲक्च्युअल तुमच्या 1 कडे आहे. कुठे आहे, 1 कडे. ॲरो नाहीये, ते इन्क्रीजेस दाखवले. बारकाईने बघ इकडे, याच्यात आणि याच्यात बारकाईने बघ, हे असं दाखवलंय 1 इज ग्रेटर दॅन 2 असं दाखवलं इथे, जे असं दाखवलेलं आहे. ठीक आहे. आणि इकडे काय दाखवलंय, असं दाखवलंय. नीट बघ असं दाखवलंय त्याच्यात. नाही सॉरी उलट केलंय का, हा 2 बरोबर आहे, हे असं दाखवलंय, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युज होतंय ते. ठीक आहे. तर इन्क्रीज म्हणजे द प्रेशर ऑफ द गॅस इज इन्क्रीज, प्रेशर ऑफ गॅस काय होणार, इन्क्रीज होणार, आणि द वर्क डन बाय द गॅस इज निगेटिव्ह. आता दोन्ही साईडला 1 आहे, बट त्यांनी ते प्रेशर कन्सेप्ट लावल्यामुळे आता बारकाईने ऐका. याच्यामध्ये आता तुम्हाला एक कन्सेप्ट सोपी सांगतो, या रिलेटेड कन्सेप्ट एकदम सोपी सांगतो, डोक्यात ठेवता का. 2 मिनिटं 2च मिनिटं बेटा, इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, एकदम सोप्या भाषेत सांगतो. हा इकडे बघा, या कन्सेप्ट साठी लक्षात ठेवायचं, प्रेशर इंक्रीजेस तो वर्क डन इज निगेटिव्ह. वर्क डन काय असणार तुमचा, प्रेशर इज डिक्रीजेस, वर्क डन इज, बस एवढा चार्ट लक्षात ठेवा. डायग्राम मारा दगड, प्रेशर इन्क्रीज झाला की वर्क डन निगेटिव्ह. इथे होतो, पण इथं प्रेशर आपल्याला काय करायचं, प्रेशरवर व्हॅरी करते की नाही ते सांगितलं ना आपल्याला. तर तुमच्या कॉम्प्रेस मध्ये, या सिस्टीमसाठी प्रेशरच्या कन्सेप्ट मध्ये कॉम्प्रेस होत असताना सुद्धा प्रेशर काय झालेला असतो तुमचा, इन्क्रीज झालेला असतो. काय झाला असतो, इन्क्रीज. व्हॉल्यूम डिक्रीज होती, प्रेशर, हा कन्सेप्ट ती आहे. कारण प्रेशर नेहमी सांगितले ना रे बाळा, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ व्हॉल्यूम असतं. पुढे शिकलात का, अकॉर्डिंग टू द बॉइल्स लॉ, नाही शिकलात. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो बघा, ही कन्सेप्ट इथे लावली त्यांनी, ही लावली कन्सेप्ट ऍक्च्युअली बॉइल्स लॉची कन्सेप्ट लावली आहे. प्रेशर इंक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस, व्हॉल्यूम इंक्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस, ही कन्सेप्ट लावली बेटा याच्यामध्ये त्यांनी. कोरिलेशन करता आलं पाहिजे, लक्ष दे 2 मिनिटासाठी. मग ज्या वेळेस मला एक सांग बाळा, प्रेशर इंक्रीज होतोय त्यावेळेस व्हॉल्यूम काय होती आपली, डिक्रीज. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाली तर वर्क डन काय असतो, निगेटिव्ह. व्हॉल्यूम डिक्रीज झाली तर वर्क डन कसा, निगेटिव्ह बेटा. ओके. आणि इकडे त्यांनी काय सांगितलंय, व्हॉल्यूम इंक्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस. व्हॉल्यूम इंक्रीजेस तो वर्क डन पॉझिटिव्ह. व्हॉल्यूम इंक्रीज कुठे होतीये, सिस्टीम मध्ये. सिस्टीम मध्ये व्हॉल्यूम इंक्रीज होती म्हणजे वर्क डन इन द सिस्टीम मध्ये झालेला आहे, म्हणून वर्क डन काय असणार आहे, पॉझिटिव्ह.
आणि इथे जर बघितलं वर्डन निगेटिव्ह आहे म्हणजे वर्डन इन द सराउंडिंग मध्ये झालेलं आहे, पिस्टन्स डाऊन होते, पिस्टन्स मूव्ह होते, व्हॉल्यूम डिक्रीज होती, कॉम्प्रेशन होतं म्हणजे व्हॉल्यूम काय होती, कॉम्प्रेशन मध्ये व्हॉल्यूम डिक्रीज होते आणि एक्सपान्शन मध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होते. ही कन्सेप्ट लावली आहे, अलग लक्षात, म्हणून ते तुम्हाला असं दिसतं, बाकी काय नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. असे पण प्रश्न तुम्हाला पेपर्सला विचारले जातात. त्यानंतर बेटा ज्यावेळेस पॉझिटिव्ह वर्क ऍट द कॉन्स्टंट प्रेशरला तुमचा पॉझिटिव्ह वर्क कधी असतो ते आपल्याला बघायचंय. व्हेन द व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, व्हॉल्यूम काय आता, व्हॉल्यूम काय बेटा, कॉन्स्टंट इन द एनी थर्मोडायनामिक प्रोसेस. कोणत्याही प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल, द वर्क डन झिरो. वर्क डन कसं होणार आहे, झिरो. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम मध्ये काही चेंज होत नाहीये, व्हॉल्यूम इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाहीये. आता काय सांगितलं मी, बार काही नाही आहे बाबा, व्हॉल्यूम इन्क्रीजेस वर्क डन पॉझिटिव्ह, सांगितलं का नाही. व्हॉल्यूम डिक्रीजेस वर्क डन निगेटिव्ह, बेटा सांगितलं का नाही. व्हॉल्यूम इज ऑलवेज इक्वल टू झिरो, तर वर्क डन सुद्धा काय होणार आपला, झिरो. आणि झिरो हे साइन कशाला इंडिकेट करतं बेटा, झिरो लगेच निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतं का, याच्यावर काय असू शकतं, पॉझिटिव्ह असू शकतं, बरोबर बेटा. ओके, बिकॉज इन दिअर नो डिस्प्लेसमेंट. वर्क डन याचा झिरो का असणार आहे, कारण त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट नाहीये, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट नाहीये, तर तिथं वर्क डन काय असणार तुमचा, झिरो. अरे बाबा, झिरोला साइन असतं का, याचा अर्थ पॉझिटिव्ह असू शकतो. व्हॉल्यूम मध्ये बी काही चेंज झाला नाही तर निगेटिव्ह कसं करणार व्हॉल्यूमला, मग ज्याला आपण निगेटिव्ह कन्सिडर नाही करू शकत याचा अर्थ काय असू शकतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाहीये. बट ज्यावेळेस वर्क डन झिरो असतो त्यावेळेस वर्क डन पॉझिटिव्ह असतो, कारण बदलाव झालेला नसतो. व्हॉल्यूम इन्क्रीजेस वर्क डन पॉझिटिव्ह, व्हॉल्यूम डिक्रीजेस वर्क डन निगेटिव्ह, बट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट वर्क डन इज पॉझिटिव्ह, वर्क डन इज पॉझिटिव्ह. हे डोक्यात ठेवायचं बेटा. राहील सगळ्यांच्या डोक्यात, ओके, राहील का सगळ्यांच्या डोक्यात, ओके. देन बेटा लास्ट नेक्स्ट टॉपिक इज 4.7 इन टुमारो लेक्चर्स. ठीक आहे, उद्याच्या लेक्चर्स मध्ये 4.7 ला आपण घेऊयात बेटा. लगेच पीडीएफ एका मिनिटात दणकन तुमच्या ग्रुपवर येणार. फक्त सगळ्यात पहिले तर मला हे सांगा सगळ्या पोरांनी की बाळांनो तुम्हाला यातली कोणती कन्सेप्ट कळली नाही ती मला विचारा, ती 1 मिनिटामध्ये मी सांगतो. केमिस्ट्रीचं लिहून झालेलं आहे तुमचं, मग फक्त कशाची टाकायची आहे, फिजिक्सची ना. ओके, केमिस्ट्री लिहून झालंय, लगेच टाकतो. ओके, लगेच टाकू आपण. पहिले केमिस्ट्री काढून टाकतो, फिजिक्सची तुम्हाला लगेच टाकून देतो ग्रुपवरती. रेकॉर्डिंग हां चालू आहे. ओके, चला तर बाकीचे राहिलेले टॉपिक्स आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बघूयात.